या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे सभापतींच्या कार्यालयात दाखल झाल्याची ही दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। विरोधी पक्ष नेत्यांसंदर्भात ही भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत गिरीश कांबळे। गिरीश, काल देखील उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची छोटीशी भेट झालेली होती आणि आज उद्धव ठाकरे थेट सीएमना भेटण्यासाठी आलेले आहेत। काय अधिकची माहिती? माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सभापती यांच्या कार्यालयात भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे इतर आमदार आहेत। विरोधी पक्षनेतेपद याशिवाय इतर विविध जे मुद्दे आहेत, निधी वाटप असेल आणि इतर जे काही मागण्या आहेत, प्रश्न आहेत, त्या संदर्भात ही भेट साठी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। खरं तर ही भेट काल होणार होती, काल मुख्यमंत्र्यांची वेळ घेतलेली होती, मात्र काही कारणास्तव ही भेट टळली आणि आज ही भेट होते। सभापतींच्या कार्यालयात या ठिकाणी ही भेट होते आहे। उद्धव ठाकरे हे त्यांच्या आमदारांसोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आधीच या ठिकाणी कार्यालयात पोहोचलेले होते। त्यामुळे आता ही दोघांमध्ये भेट होते। विविध विषयांवर आहे, विशेष करून विरोधी पक्षनेतेपद, कारण वरील सभागृह असेल किंवा खालील सभागृह असेल, दोन्ही सभागृहांमध्ये आता विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे। त्यामुळे जो प्रस्ताव दिलेला होता त्या संदर्भात देखील सरकारने देखील काहीतरी विचार करावा अशी भूमिका या ठिकाणी ठाकरे गटाची आहे आणि त्या अनुषंगाने भेट आहे। याशिवाय इतर काही प्रश्न आहेत। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी जास्त दिला जात नाही किंवा त्यांना निधी मिळत नाही असे देखील काही आमदारांचं म्हणणं आहे। या सगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः पक्षप्रमुख म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच गिरीश, आपण पाहू शकतोय विजयी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेच आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।